अमेरिकेत कचरा कसा उचलतात ते परत आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय। आठवड्यातनं एकदाच कचरा उचलला जातो खरं तर। काल शौर्य दिनाची सुट्टी होती, त्यामुळे सोमवारी येत असते गाडी, पण काल सुट्टी असल्यामुळे काल आली नाही आहे, ती आज येते। आता हा डबा उचलला जाईल, फक्त पिवळा डबा, पिवळे डबे आता इथे उचलले जातात। पुढे जातील ते पुढे जातील आणि या लाईनीतले सर्व कचरा गोळा झाला की मग पलीकडच्या लाईनीला असं ते मागून उचलत आलेले आहेत आणि पुढे उचलत जात आहेत। पाहिलं असं मागून उचलत आलेले आहेत आणि नंतर मग ते पलीकडच्या रस्त्याला जातात। आता दुसऱ्या लाईनीकडे चालले, मे बी ते पलीकडे जाणार असतील, पहा आता। पण हां, मी म्हटलं तसंच आता पलीकडच्या लाईनीला पहा, अशी गाडी वळवणार आहे आणि गाडी वळवून झाली की त्या बाजूचा, म्हणजे त्या रस्त्याच्या कडेला जे आपण पाहिले असतील, दिसत असतील आपल्याला, त्या रस्त्याच्या कडेचं ते अगोदरच्या बॉक्समधला कचरा मागे टाकला, पुढे जास्त अडचण नको व्हायला, असं हे पूर्ण लाईन शेवटपर्यंत जातील। असं प्रत्येकाने आपल्या घरातले 2 डबे आणून ठेवलेले आहेत, एक ओला कचरा आणि एक सुका कचरा। पिवळ्या डब्यामध्ये सुका कचरा आणि हिरव्या डब्यांमध्ये ओला कचरा। तर यांचा 2 डबे भरून सुद्धा कचरा उरलेला आहे, तो सुद्धा ते घेऊन जातील पहा। आणि त्या ओला कचरा आणि सुक्या कचऱ्याशिवाय सुद्धा तुम्हाला काय कडेला बॅगा दिसत असतील पहा, त्या ज्या बॅगा आहेत त्या आपण हे लॉन जे कट केलेलं असतं ते लॉन साठवून ठेवायच्या त्या बॅगा आहेत। आणि मग त्या बॅगासुद्धा वेगळा कचरा त्याचा घेऊन जातात। मी जे म्हणतोय ते ह्या बॅगबद्दल, ह्याच्यामध्ये फक्त गवत आहे, हे गवत कापलेलं जे असतं ना, दर आठवड्याला कापतात जनरली, नवीनच गाडी दिसते, दर आठवड्याला साधारण कापावं लागतंच हे गवत, तेव्हा कुठं असं हिरवळ दिसते। आणि मग ते साठलेलं गवतसुद्धा ह्या बॅगांमध्ये भरून वेगळं घेऊन जातात ते। यांचा कचरा उचलला गेलेला आहे मला वाटतं हिरवा। मी दुसऱ्या लाईनमध्ये आत्ता, म्हणजे दुसरीकडे आहे। खरं तर अशा बऱ्याच वस्तू आहेत, समोर जो सोफा सेट दिसत असतील ना, की ते कचऱ्यात जाऊ शकत नाहीत, तरी हे इथे कचऱ्यात टाकले जातात। प्रत्येक गोष्ट माझ्या कॅच होईल असं नाही म्हणता येणार मला, पण अशा बऱ्याच वस्तू आहेत। तर मित्रांनो, आपण अमेरिकेमध्ये कचरा कसा भरतात ते पाहिल्यानंतर ते सुद्धा पाहिलं, पेट्रोल कसं भरतात ते सुद्धा आणलं, कचरा कसा उचलला जातो यांत्रिक पद्धतीने ते पाहिलं। त्यानंतर आता मी तुम्हाला एक शेवटी दाखवताना अमेरिकेमधला आपण उन्हाळा, हवा, पाऊससुद्धा बऱ्यापैकी 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे। त्यानंतर हवासुद्धा भरपूर दाखवलं आहे, ती जाणवत नसेल तुम्हाला, पण त्याचेही मी व्हिडिओ आपण पाहिले असतील। त्यानंतर पाऊसचे तर 2-3 व्हिडिओ पाहिले। इवन कडक उन्हाळासुद्धा पाहिला,
आणि ओले कसे पडतात, म्हणजे गारांचा पाऊस कसा होतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार. आता पाहूयात, त्यानंतर व्हिडिओ एंड करूयात. चॅनल लाईक करत जावा, चॅनल शेअर करत जावा, चॅनल सबस्क्राईब करत जावा. तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ पाहायला